सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजले आता सध्या, आणि सध्या माई झाली शुभ सकाळ. चालू आहे सगळा घरातला पसारा आवरणं. इकडे तो भात जशीच्या तशीच आहे, अजून ते नाही नेली. आणि मा आवाज काही सुधरून नाही राहिला, कारण पाणी काही सुसू नाही देऊ राहिलं. सकाळी सकाळी सूर्यनारायण दर्शन देतात आणि दुपारपासून मग चालू होतात बरशाले. काल तर कपडे असेच ठेवले मी बाहेरच, घरातही नाही नेले. घरात नेऊनही काही फायदा नाही, कारण का पंखा काही चालत नाही, ढगढग आपला, मग मला हवा लागत नाही. तब्येत एक दिवस बदलायते, एक दिवस खराब होते. काय जण काय आहे माय, आपल्याला काय माहीत आहे. आपण जाऊच नाही राहिलो तर गेलं तर माहीत पडते. आता जर गेली की मेली समजा मी वावरात. माय का खरं आहे. कपडे सोकले ना बाहेर कोटातही बी, पण सगळे बैल घासलेच तिने आले. वा वा, बैल घासल्याशिवाय राहतात का. बकऱ्या बांधून घेतल्या बाहेर, भले चारा खाऊन नाही राहिल्या, कोणी खाते कोणी नाही खात. चारा लावून दिला त्याला सकाळी, पाणी येऊ सकाळी हो, मग त्याच्या पोटात जरासं दम राहते. माया मजुरीच्या नांदात माझ्या सगळ्या बकऱ्या रोड झाल्या, काही बकऱ्या बिमारही पडल्या, मी बी बिमार पडली. तिकडला लाल झामला एवढे कपडे टाकतो आता उन्हाच्या तेरपीत, जेणेकरून व्हायचे करून टाकत आहे ते पतले कपडे चावतात ना. नवीनच स्टॉल आणला, पाय लावू लावू ओढतात. तिला ना केला बी याचा नसीब, कतरलाय बी. हा इकडे कपडे काही टिकू नाही देऊ राहिले. पैलवान बोकडे पाहिजे, बोकडे पाहिजे, घ्या बोकडे. साऱ्या घरात दाराले उभं ना. काय ना काय तरी बांधणं सुरू केलं, कोंडर आहे तरी बसायला जागा नाही ठेवली त्यानं. हा ना, काही कामाचे नाही. वाटीन काही, पैसे येतील काही, मुस्तातच बोल कशी ते लोक. हो, घाण एवढी करतात का लय. तो तर बिमार पडला त्या गाड्यात राहून. सारे नवीन नवीन स्टॉल कतरले या बोकडे नाही पण. नाही तर कपडा एक बार घेतला की फाटल्याशिवाय टाकून नाही देत जाऊ मी. फाटल्याशिवाय टाकून नाही देत का, आणि ते मग असेच टाकू, नवीनच टाकून द्या. आम्ही करतो. बकऱ्याचा बी नांद असा यायले चारा तर टाका, पण हे असे येऊन बसतात. उठ रे उठ उठ, यायच्या नांदीच राहावं लागतं. चारा सगळा खराब करतात बसून. सकाळचं वातावरण असं काही आहे, मस्त सूर्यनारायण दर्शन दिले सकाळी सकाळी. वातावरण एकदम हिरवंगार. काल दुपारी लय पाऊस पडला आणि गाव एकदम झालं सामसूम. आता पाऊस पडतच राहणार आहे. शेजारी एवढं गवत वाढलं, आमच्या खाली प्लॉट आहे ना, कोणी तणनाशक मारत ना काही. इचू काटायचा जरा जास्तच भेव लागते इकडे, पण आता काय करणार. ज्याचं घर आहे तोच काही करत नाही. शेजाऱ्या पाजाराले नीरा तकलीफ देत राहते. चला मग घरातही तसंच पसारा पडला, आणखी बाहेरचं करून घेतलं बकऱ्याचं चारा पाणी. पाऊस आला ना का मग त्याच्या पोटात काहीच नसते म्हणजे खायला. जशा कमजोर झाल्या ते मायासारख्या. मी कमजोर, मा बकऱ्या कमजोर, सगळ्या घड्या बिड्या करणं राहिल्या, अजून झाडू मारायचं राहिला. एवढं सगळं करून घेतो मी. करावं तर काही वाटत नाही, पण करायला लागते. दिवसभर घरात थांबा लागते. तर एवढं पाणी आलं की चालते का निंदन जातातच बाई. लय दिवसापासून सुरू होणार नाही, म्हणून मला आलं की आता स्वयंपाक करून घेतलं की संध्याकाळचं टेन्शन नाही. मग लेटाई असतीच पाहिजे. देतो हात आले पाहिजे. चला मग स्वयंपाक घेतो आता करून. 2 अंडे आणले, ऐका पुराली कांदा, आणि माझी वस्ता लय थकला.
आज घेतो मी एक सलाईन. पाहतो डॉक्टर काय म्हणते ते. डॉक्टरला घरीच बोलावलं. त्याच्या पहिले स्वयंपाक करून घेतो मी. गावदेव बाई का मराव का मग आला की घरी मग अकोला जावं का? तुमचं असं असं आहे. हे घरी आलं आणि ते घरी आले की हे होते आणि ते होते. त्याच्याजवळ गेलोय की लोक पाळतात मग जावंच नाही. लोक पाळायचे याला मराव घरातच. लाचच बाहेर काढावं लोक पाळतात. लोक पाळतात तर मग ती जाऊन सलाईन लावतो ना. घरी लोक पाळतात आले की डॉक्टर. लोकांच्या घरी तुम्ही खायला जावं लागते का? पाळतीनच लोक. तसं कोण घरी नाही आलं तर पाळत नाही. ही ना दिमागाचं दही करत राहते. डॉक्टर घरी आला की लोक पाळतात. आईचं म्हणणं असं आहे. कधी कधी तर मला हेच समजत नाही की जगावं कसं का जीव देऊन द्यावा. चला मग डॉक्टर यायच्या पहिले सगळं झाला पाहिजे. मला स्वयंपाक अंड्याची चटणी आणि 2-3 पोळ्या घेतो मी टाकून आता आधी. मेली तरी व्हिडिओ चालूच असणारा पट्ट. टेन्शन नका घेऊ तुम्ही. सगळे कामधंदे आवरले ना आले डॉक्टर साहेब. आता चढून घेतो सलाईन. ताकद आली पाहिजे निंद्याला जायला. 400च्या ठिकाणी 800 रुपये रोज कमावला पाहिजे. आणि बच्चा पार्टी आली आमची डॉक्टर साहेबाच्या मागं. यायला एक एक इंजेक्शन देऊन द्यावं लागते. चला हात पकडा रे माय यार. डॉक्टर साहेबांना सलाईन लावून दिली आणि चालले गेले. आता सलाईन संपल्यावर ना फोन करावं लागेल. आता सध्या स्टार्ट झाली सलाईन. ही लावून दिली मग हातात आणि मी पडली बेडवर. आता घरीच दवाखाना आणि घरीच ट्रीटमेंट. दवाखान्यात जायचं काम नाही. पण आमच्या आईचं म्हणणं आहे की डॉक्टर घरी आला की लोक पाळतात. सांगा आता लोक पाळतात तर लोक कोणी येणारा जाणारा पाळतात. मग का डॉक्टरला घरी बोलवा नाही का? आणि जाऊन मग एकटं पडावं त्या दवाखान्यात तेही बरोबर वाटत नाही. आणि माशाही बी त्रास देऊ राहिले. आणि आता घरी बोलावतात आई घरी बोलावतो तर आई म्हणते की लोक पाळतात. तर लोक तर पाळणारच आहेत. लोकांच्या ना आपण मराव का? लय जीव थकला होता मला. लय हातापायाला गोळी येत जात. तरी माझी कामं चालूच होती जरा जरा. आजही स्वयंपाक भाजी करून ठेवली मी. भांडेकुंडे घासून ठेवली. भांडेकुंडे घासून ठेवले आणि डॉक्टर साहेब आले. तर मग घेतली सलाईन लावून. त्या दिवशी दवाखान्यात गेली होती. इंजेक्शन घेतलं पण काही बरं नाही वाटलं. म्हणून आज सलाईनच चढून घेतली. पाणी उघडं आहे. म्हणजे पाऊस नाही आज. सगळं मोकळं वातावरण आहे. सगळ्या बाया गेल्या वावरात. आणि माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी घरीच राहिली. आता मी मस्त सलाईन विलाईन घेऊन एकदम तंदुरुस्त होतो. कुठे ते दरवाजा लावून घे. नाही तर पिलं मोकळे असतील तर कुत्तीन मग हातावर. मोकळे आहात का? अशी गोष्ट आहे मग ते. आता चला मग एवढी सलाईन सोडून घेतो मी. अजून जेवण खावण सगळंच राहिलं मला. जेवण खावण म्हटलं म्हणजे भाकरच नाही धकू राहिली. आणि काही असं मन नाही होत करायला. आणि कामं करायला गेले की एवढा थकवा येते ना की मला दम लागते. दम लागून मग असे चक्र येतात जसे डोळे फिरतात नाही. म्हणून त्यासाठी आज सलाईनच लावून घेतली. पाहू बरं आता सलाईन लावून काय होते. घरच्या घरीच ॲडमिट झाली. एवढं तरी बरं की सगळे कामं करून ठेवले मी. आणि डॉक्टरची आमच्या घरपोच सेवा आहे. कधीही फोन केला ना घरी येतात. चेक करून जातात. काही औषध गोळ्या लागल्या ते देतात. तेवढं तरी एक बरं आहे. असं आमच्याच घरी नाही आहे. तसं कोणीही फोन लावला नाही त्याच्या घरी जातात औषध गोळ्या देऊन. म्हणजे उपचार करतात. घरपोच सेवा आहे त्यांची. असं काही नाही. तर सलाईन तर पूर्ण संपली. डॉक्टर साहेबने फोन केला. आलो म्हणतात 5 मिनिटात. काय करतात काय माहिती. आणि आता काय करायचं मलाही माहीत नाही. आता डॉक्टरची वाट पाहिल्याशिवाय काही पर्याय नाही. तुम्ही डॉक्टर साहेबाच्या मागे हिंडत जाणारे लेकर हो. अरे फिरता का माझ्यासोबत? पेशंट कोण बिमार आहे ते सांगत जा बरोबर. म्हणजे कसं मग त्याची सोय लागते पैसा पाण्याची. हा हॉटेलवर आणखी कोणी लेकर बोलावणार ना. मला सोनी मरलो आहे ती चालत त्याची पान पाजून.
पहिल्यांदा मलाच वाटू राहिलं गोळ्या आहेत सगळे. का? घेतल्या बॅग दिलत्या त्या डॉक्टरनं सगळ्या गोळ्या. मला माहित आहे त्याला हे खेळायला पाहिजे आई म्हणून येऊ राहिले ते हे अरे पाहिजे खेळायला. हे सलाईनी. आता माग जा तुम्ही, मी माझ्या झाडाला पाणी लावते त्यात. काय जा तुम्ही आता. आम्हाला पाहिजे नाही. सलाईन सुटली, जरा असं बाहेर गेलं तर एवढी थंडी भरली ना अंगात का तुम्हाला काय सांगू. अंगावर जोडलं लगेच गोधडी चादर झोपून राहिली. डॉक्टरले फोन लावला तर डॉक्टर म्हणते का तुम्ही बाहेर गेला असाल व्हिडिओ शूट करायला. सांगा आता उठली तरी मी का आणि बाहेर गेली तरी का व्हिडिओ शूट करायला सांगाच तुम्ही. म्हणूनच थंडी भरली. आता उठू नका, झोपून राहा, काय करा. तशीच मग उठली आणि गोळ्या घेतल्या, 2 डॉक्टरनं दिल्या होत्या ते, आणि थंडी दबू दिली ना. आता करतो जेवण. निराकात चालू आहे मा भवती, काय करा आणि काय नाही. बाहेर गेली की थंडी वाजते म्हणता. सांगा आता बाहेर तर जावंच लागेल ना. चला मग जेवण करून घेतो. अंड्याची चटणी बनवली होती आणि पोळ्या. हे हरभरे टाकले होते भिजत, कारण का भाजीचं लय टेन्शन येते म्हणून. झोपून जायचं डॉक्टरचाच मनानं करतो. त्या दिवशी 600 रुपये कमावले ते गेले. त्या दिवशी 200 ना आता 400 सलाईनचे. संपला विषय. अजून पैसे नाही आले. थोडंसं बरं वाटू राहिलं आता, पण एवढी कपड्याची रणबन चालू आहे देवा कालपासून का लाई. मी झोपेल असतो, माझे कपडे ते आणून टाकतात. हाय हट हट. आणि पिला देवा स्टॉलवर तोडतात. आता तुम्हाला तर दाखवलं मॅम मगाच. त्याचा स्टॉल नाही दिसू राहिला मला कुठे आहे का. कपडे नेऊन ठेवला काय नाही. कपडे नेतो आता घरात. मी यायची काही रणबन होऊ देत नाही. कालपासून धुतले, यायची चालू आहे रणधन. जरासं टकते आणि बदबद पडते. सपोज चालू आहे. तेच बरोबर नाही म्हणाले आणि तोंडाले काही आराम नाही. जशी का खावच सुटली म्हणे. का घेऊनच जाते बाबा काय माहित. पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत, वातावरण काही धड नाही. कपडे आणले घरात, कपड्याच्या घरात करून ठेवल्या. म्हटलं आता काय 3 वाजले, काय बाप्पा. आणि चहा काही पिवा नाही वाटला. म्हटलं मग आता दूधच पिवावं. दूध आणि बिस्किटचा पुडा. असं गोड खावट राहिलं नाही. गोड माझी तब्येत खराब झाली का ना, मला गोडच खावट. गोड तोंडावर धरू वाटत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. जेवणाचे त्याचे सगळे भांडे जमा करायला लावले असते. चला घरातले कामं सगळे झाले ना. आज जराशी तब्येतही बरी वाटू राहिली. फक्त आपल्या बकरं राहिल्या तिकडे बांधायचा आता थोडासा दिवस आहे. तर 8 दिवस झाले मी नाही माणसात ना कुणसात ना मालच मला सुसू राहिलं. आणि हे दोघं आपले खूप वर कॅऱ्या करू राहिले, कारण का तिकडून सगळं पाणी रपरप आलं की जायते अंदर कोठ्यात. मी बसतो आता जराशी बाहेर. मैफिलीत लई दिवस झाले बसली नाही मी अशी मस्त अशी बाहेर मैफिल बसलेला. आणि माझी तब्येत बरोबर नाही, घरातले सगळे कामं होईना. हे बघा आमची मैफिल. उन्हाळाभर म्या गरमा काढली आणि अजूनही गरमा काढूच राहिली, कारण का मला हेच समजत नव्हतं की नेमकं फॅनले झालं काय. तर आज असंच मी काय केलं माहिती आहे का, अशी वायर टच केली आणि हे ठिकठिकाणी अशी खराब व्हायला आहे. त्याच्यानं फॅन चालत नसेल, त्यासाठी मी काय करतो आता पहिले वायर बदलून घेतो हे. आणि मग जर का फॅन चालू झाला नाही तर मग दुसरा फॅन आणला जाते. पण पहिले वायरची हे करून घेतो आणि हे बोर्ड लावून घेतो मोठं. त्यासाठी मी कारागीर बोलावलं आहे आता. गरमा एवढी होऊ राहिली मला मरणाची, तब्येतही बरोबर नाही, तरी ही काम मला करावंच लागेल आज. नाही तर आज अशा गरमीत पावसात तर वर जाऊ शकत नाही झोपायला. सगळी तयारी करून ठेवली, पण आता कारागीर येईन तेव्हा होईन सगळं काम चालू. ते झाल्यावर दाखवतोच मी तुम्हाला फॅन लागला की नाही. नाही तर आज रात्रभर तर माझ्या हालच आहे. बाहेर गेली तेव्हापासून कुत्र्यासारखी हिंडू राहिली मी.
स्टूल पायासाठी, कारण का फॅनचं म्हणजे स्लॅब लय उंच आहे आमचा आणि हाईट कोणाचीच पोहोचत नाही.